नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी परत आलो आहे गावी. तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं तसं तर गावची आमच्या पूजा आहे. मे महिन्यात सगळ्यांच्याच गावी पूजा असतात. तर आमच्या गावी पण आज पूजा आहे सत्यनारायणची आणि त्याची आता धावपळ चालू आहे. स्पीकर आत्ताच बंद झाला, स्पीकर चालू होता. सो आता तुम्हाला बाकी पूजेची तयारी आणि आजचा स्पेशल म्हणजे आज आमच्या गावी डबलबारीचा पण प्रोग्राम आहे. आमच्या पूजेला भजन येणार आहे डबलबारीचं. सो ते पण दाखवणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ना. आता जाऊया आणि बघूया काय काय तयारी चालू आहे ते. चलो. सो आता आम्ही चाललो आहे पूजेकडे. हा दादा आहे. दादा हात कर. पोहे, आता नाश्त्याची तयारी आहे बघा. गरमा गरम पोहे. वा वा वा, पोह्याचा नाश्ता आहे, लवकर संपेल. आणि हा मंडप बांधला इकडे. सो आज नो बॅकग्राऊंड म्युझिक, नथिंग, ओरिजिनल ऑडिओ असणार. हे बघा, हात करा रे, हात करा. सगळे खाण्यात बिझी आहेत. हा बघा, हा माझा दुसरा भाऊ राहुल सावंत. हा पोहे दिलं तर मी दाखवणार. हे वा मग हे सगळं आमच्या गावचं महिला मंडळ. नमस्कार. नमस्कार. पूजेची जोरात तयारी आहे आज. आणि आता दुपार हाकडे ओरिजिनल फॉर्म मध्ये मला गावाकडचे बघा बघा कपडे घालणे, आमचे मुंबईचे बघा. अरे माझ्या वर्गातल्या विद्यार्थिनी सगळ्या बघतात. होय का? फोन करते. अरे अरे अरे. आणि त्यात ब्राह्मण भोजनाची तयारी चालू आहे. आणि गुरुजी हात करा. ओ वैशाली वहिनी, ओ वैशाली वहिनी हात करा. नमस्कार. सो आधी सगळ्यांकडून आता ह्या सगळ्या कामा बायका मेहनत करणार आहे ना, मग आधी त्यांची पेट पूजा, मग काम तुझ्या. आणि आमचे संजय सेठ कलाकार नमस्कार. सोबतच बापूसाहेब हापदात. अरे नम, या दोघांचा दुसरा राऊंड आहे. हे नाही असू दे, दुसरा राऊंड आहे, कॅप्चर झाले. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. धडाडीचे कार्यकर्ते सगळे. टोप उघडून दाखवा, टोप. अरे वा, बघा किती पोहे केले. या 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 या, आले 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 मग. मित्रांनो, नाश्ता झालाय आणि आता दुपारच्या ब्राह्मण भोजनाची तयारी चालू झाली आहे. बघा, काकीला माहिती आहे का कुठली भाजी आहे? सांगू नका, थांबा. बघा आपले प्रेक्षक ओळखतात का? एवढ्यावरून तर नाही. कैरीची तर चटणी असेल वाटतं. दुपारच्या महाप्रसादाची तयारी चालू आहे. बरोबर. नाही म्हटलं लोक गेस करू शकतात का? बघूया भाजी काय आहे. काय तुम्ही सांगू नका. व्हिडिओ मधून बघून ओळखतात का? ओ पाहुण्याचे हात करा. हो हे डिरेक्टर, हा हे डिरेक्टर आणि ते बघ ऍक्टर करतात बघ. डायरेक्शन एकदम. सगळ्या बायका आता बसल्या आहेत हळूहळू भाज्या चिरायला. माझी मम्मी काय घेऊन बसले दाखवतो. आणि हा इकडे स्टेज बांधलाय कारण संध्याकाळी इकडे डबल बारीचा प्रोग्राम होणार आहे. आणि दादा आता ते काल पाऊस पडल्यामुळे त्याच्यावर कचरा पडला ना, तो सगळा झाडून काढतोय. बाहुबली पंखा घेऊन पाण्याची टाकी मगाशी आणली तेव्हा फोटो काढला. रिटेक घ्यायला पाहिजे मग आता भरली. सो कामं करता करता गप्पा पण तेवढ्याच. हे बघ, हे हिच्या हे हातात काम पण द्या. हिच्या आई बघ नुसती गप्पा मारते. हिच्या हातात काम द्या. हातात काम पण घ्यायचं आणि मग गप्पा. हे घेतलंय हा मी तुमका घेतलंय मी व्हिडिओ मध्ये. घेतलंय पाणी आणताना. एक टाकीवर भरता आणि दुसरी टाकी आडवी का शकते तुझी? सरळ कोई ना. डाळ शिजली आणि काका एकदम महागड्या कामावर बसलेत. एकदम महागडं काम आहे बा. भारी काम नाही म्हटलं तेच, मग एकदम महागडं काम बसले एकदम.
सो मित्रांनो दुपारचं जे आता जेवणाची तयारी चालू आहे ती ॲक्च्युली ब्राह्मण भोजनाची तयारी चालू आहे आणि ॲक्च्युली काळजी ह्याचीच वाटते की पाऊस पडेल याची भीती आहे कारण कालच पाऊस पडून गेला 2 दिवस संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान धुमशान पाऊस पडतो आहे मे महिन्यात मी विचार करा. सो आता त्याचीच काळजी आहे पण आता बघूया देवाकडे प्रार्थना की आमची पूजा आणि जो बाकी सगळा कार्यक्रम आहे हा निर्विघ्नपणे पार पडू दे. बाकी तर त्याचीच मर्जी आहे की नाही. चला मित्रांनो फणस बघा किती लागलेत. गरमी भरपूर होते पण लोकांचा उत्साह भरपूर आहे पूजेचा. वर्षातून एकदा असं सगळ्यांना एकत्र भेटता येतं ना. आणि गुरुजी आता प्रसाद महाप्रसादाचा प्रसाद बनवतात त्यासाठी हे काढलेले ड्रायफ्रुट्स हे जेवढे नारळ फोडले आहेत त्याचं हे पाणी इकडे निघालंय ते आता मी पितो. कोणी मागवलेली माणसं मागवली आम्ही इकडे. इकडे माणसांची किती कमी आहे माहिती आहे तुम्हाला. लवकर हे बाई इकडे चप्पल काढू तिकडे. या स्पेशल. चला हे थोडंसं खायला लागणार गरम गरम पोहे. आणि ही झाली ढाळीला फोडणी देऊन तयार. वा. आणि हे आहे किरमिटच म्हणतात ना. किरमट लोणचं गावचं. बायका दमल्यात त्यांना थोडं पाणी दे. पाणी कोणाला पाणी हे घे. अजून पाणी कोणाला अजून. सो फ्रेंड्स आम्ही आता आलोय इकडे शिवडावला आलोय ताक घ्यायला. ताक आणि आंबे. आणि इकडे हा कुत्रा बाबा ओ पकडा त्याला. घरातच चाललाय. रॉट व्हीलर बापरे. अब केवढा आहे ब तू चालतोय पण तोऱ्यात ब. हो ए काय घेणार आहे. आंबे आणि ताक. ओ येऊ का त्याला बांधा प्लीज. गावी आलं निशान घेऊन जायचं नाही मला. मित्रांनो पूजेच्या मध्ये हा थोडा ऑफ टॉपिक तुम्हाला दाखवत आहे पण गावची माहिती असणं गरजेचं आहे. इकडे गोशाळा पण आहे बघा. 1 किलोमीटर जाऊ शकते. वा गोबर गॅस. हे बघा तिकडे गिर गाई म्हणजे काय फरक. अरे इकडे हे पण आहे. हे नाही ह्याला टर्की पण आहे. ही बघा अंगावरच येईल. त्या गावठी गाई. अच्छा. आणि यांची कानं जेव्हा खाली पडतात ना हा. ती गिर म्हणजे आपली गुजरातची गाय. अच्छा. ती गिर ती म्हणजे वासर. वा मस्त रे. ती पांढरी गाई रेअर असते. कुठली आहे ती. पांढरी रेअर असते. आमचं गिरचा पहिले. क्या बात आहे. काय नाव ठेवलेत का सगळे. शंभू. सरजा. यो बाबा सरजात आहे जोरावर आहे. हा राजा. वा. ही थोडं प्रॉब्लेम झाला. अच्छा. तिला ती गौरा. ती गाय. वा मस्त वाटतात रे. बाबा मी अनोळखी त्यांच्यासाठी मारा बिरायची नाही ना. नाही त्यांना फक्त खांडोळ त्यांना आवडतं. किती आहेत टोटल. ती गंगा यमुना. खांडोळ आधी बघते. ती गंगा. कुठलं बघ कसे. ती लक्ष्मी आराम करते. ही रावी. आणि ही आमची सगळ्यात मारकुटी गाय. मारकुटी काय मग तर बाबा लांबच राहू. घरालाच मारकुटी. अच्छा डोरालाच मिळाल मला लांब राहू नाही घाबरतात ते लहान आहेत ना. संध्या ही बाबा ही जवळ येतं माझ्याकडे. हो नाही जातोय मी फक्त बघा गेलो का. चलो बाय बाय. लागले आहेत माझे मित्र बघतील तर शिव्या घालतील बोलतील एवढं आणले नाहीत. हे बाबा माझे नाही बाबा हे बाहेर गावी जाणार आहे आंबे ते. बाबा केवढेत बाई. हे मुंबईचे लोक ना पागल होतील हे बघून. हे बघा हा तुमचा देवगडचा हापूस पण फेल याच्या समोर. मित्रांनो सोनं किती महाग झालंय माहित नाही पण हे बघा आमच्या कोकणचं सोनं. हे बघा
प्लीज कमेंटमध्ये बोलू नका की आण आंबे. हे आम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करतो. इकडे तुम्ही भाव बरोबर देत नाही मुंबईचे. किती 700 आहेत ना? हा. 700 आहे ना? 700 जास्त कमी. चला ताक घेतलं आणि आंब्याची पेटी. हा? आयोजक नमस्कार. सो आता आम्ही परत आलोय पूजेजवळ आणि त्यात पूजा चालू झालेली आहे. आता नैवेद्याचं पान लागतंय बघा. सो फ्रेंड्स आता नैवेद्य दाखवलंय आता देवाला आणि आता थोड्याच वेळात गाराणा घालणार आहे. होय महाराजा माते की जय. देवी माते की जय. महाराज की जय. तो ब्राह्मण भोजन. सो फ्रेंड्स पूजा झाली. आता महाप्रसाद चालू झालाय. महाप्रसाद बोलण्यापेक्षा ब्राह्मण भोजन. सावकाश सावकाश जेवा. सावकाश सावकाश. आता काय करू. पोरगी माझी आजारी म्हणून तिला घेऊन गेलेलो जरा डॉक्टरकडे. थांबलाच नाही ना बघ कशी. बसा बसा रे. अरे थँक्यू. कसे रे कसे थांबत पण नाही लोक रे. मग हे बघ ही घरची मंडळी आमची कोणच नाही थांबली बघा. आम्ही जेवतो. हा ही बघा ही जेवते आहे. हॅलो थांबले नाही ना तुम्ही शेवटपर्यंत. अजून मीच उपाशी आहे. खरं देवा शपथ नाही नाही जेवायचं आहे मी. चला फ्रेंड्स ॲक्च्युली पंगतीला आता मी सर्वात शेवटी बसतोय आहे की नाही हो. मग बस हात हे काय आलं. अरे वा स्नेहा वहिनी डाळ वाढतायत. राणी वहिनी महत्वाचं आहे डाळ वाढतायत. बस या काकी आहेत भाजी वाढतायत. टाका अजून थोडीशी. आता काय वा बघा वाडा. शिऱ्याला कधी नाही म्हणणार. बस हा बस 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 बस. मित्रांनो आमच्या सगळ्यांची जेवणं तर झाली दुपारची. पण आता हे बघा पाऊस आलाच शेवटी बघा. मित्रांनो बघा किती जोरदार पाऊस चालू झाला आहे. ऍक्च्युली गारांचा पाऊस चालू झाला. तुम्हाला दाखवू कसं. हे बघा आवाज येतोय. ए बाबा काच तुटणार नाही ना. भीती वाटते. वादळी पाऊस आलाय ऍक्च्युली. नाही दिसणार आहे रे बाबा. भरपूर पाऊस आहे. हे बघा पाऊस पडून गेला. केवढं बघा आंबे सगळं पडलं ऍक्च्युली खाली. सगळं पसारा करून गेला आणि पूजेकडे पण सगळी वाट लावली रे देवा. आता काय थांबलंय बघा किती नुकसान झालं. आता पूजा करायची की नाही करायची याचा विषय चालू आहे. काय आमचे सगळं काढतो आता. सगळा उत्साह लोकांचा एकदम संपला. सगळे आपले निराश झालेत बिचारे. हे बघा निसर्गाच्या पुढे कोणाचंच काय चालत नाही तुम्हाला माहिती आहे. बघू आता काय करायचं. हे बघा सगळी पानं बिनं पडली रे बाबा. ओके सो फ्रेंड्स
वाडीतली लोक पुन्हा सगळी एकत्र येऊन तुम्हाला दाखवतोय जे अशक्य नव्हतं ते त्यांनी अशक्य करून दाखवलं आहे. पूर्ण वाडी आणि ही टेमकर जी जागा आहे ती त्यांनी साफ केली आणि पुन्हा इकडे खुर्च्या लागलेल्या दिसत आहे तुम्हाला दाखवतो बघा. पण म्हणेल वादळून गेलेलं आहे सर. बघा कसं स्वच्छ केलंय पटपट. बघा सगळे लोक एकत्र येऊन कसं पूर्ण साफ करून टाकलंय. असं म्हणणार नाही कोणीकडे आता पाऊस बिऊस हा आहे की नाही, वादळ आल्याचं कोण म्हणणार नाही. बघा खुर्च्या पण लागल्यात आणि सत्यनारायणची पूजा पण आता थोड्याच वेळात सुरू होईल. हो हो गुरु. कस्तूरतिलकं लाकवटलक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नमोक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितक्षेमाचलमाचलो दीपज्योती करा. सर्वांच्या मनोकामना परिपूर्ण करा, यश द्या, कल्याण करा. या कार्यात सहभागी व्हा. आपणा सर्वांचे आशीर्वाद या सर्व भक्तजनांच्या मस्तकी ठेवा. सो मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आता. वाजले आहेत किती वाजले आहेत का माहिती आहे? 6:30 झालेत. आणि हा टमाटा कुठे जाणार आहे काय माहिती. हा हातावर आपल्याला टमाटा कुठं. सो आता सगळे वाडीतल्या बायका महिला मंडळ मिळून तेवढ्याच जोमाने लागून बघा परत संध्याकाळच्या मेजवानीची तयारी होते. हे स्पेअर मध्ये ठेवले आहेत सगळ्या. बाकीच्या ह्या दमल्या की त्या उठणार. पाऊस थांबला. पूजेची तयारी तर चालू आहे पण पूजेचा जोश तितकाच जोरात आहे हे दाखवायसाठी बघा फटाके आणलेत. चला फटाके लावूया. वायर आहे ना. आरतीसाठी चला रे. चला आता थोड्याच वेळात आरती. सो आता एवढे लोक जमलेत आरतीसाठी आणि बाकीचे हळूहळू येत आहेत. आरती घेऊ रे. वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठेंदुराची कंठी जळके मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माता कामना पूर्ती कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. पावना देवी माते की जय. आई विठला देवी माते की जय. देवाले की जय. बोर्या. सो मित्रांनो पूजेच्या प्रोग्रामात अडथळा नको म्हणून इकडे जनरेटर मागवला बघा आम्ही. आणि हे बघा लाईट आली. ॲटलिस्ट टेमकरच्या इकडची तरी लाईट आली. आता आमचा प्रोग्राम एकदम सुंदररित्या पार पडणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा. सो मित्रांनो आता थोड्याच वेळात डबल द्वारीचा प्रोग्राम चालू होणार आहे बघा. फ्रेंड्स आता रात्रीची पण पंगत बसली आहे आणि हे मागे मला आधी वाटलं एकाच ताटात जेवताय की काय तुम्ही. मला वाटलं एकाच ताटात जेवताय. उठायची खोटी. हो ना. नाही ना मला वाटलं एकाच ताटात जेवताय सगळे असे. एक घास खायचा एक मागे भरवायचा. हे बघ माझे भाऊ आयला मग हो माणूस बघून भात वाढा. कुठे जागा आहे. हा आजचा मेनू सो मित्रांनो माझं जेवण झालं आणि आता थोड्याच वेळात तिथे डबल बारीचा प्रोग्राम चालू होणार आहे. दोन्ही साईडचे बुवा इलेत आणि मंडळी पण जमली आहेत गावातली. दाखवतो तुम्हाला बाहेरच्या गावातली पण आहे. कैरी डोक्यात पडली नाही म्हणजे झाला.
तुझी कीर्ती मोठी थोर तुझी शान भक्तिभावे भजतो तुझा नामी पूजतो पांडुरंग तव चरणावर राहो नित्य लीन पंढरीनाथ वक्रतुंड गणपती गजानन श्रीकेश्वर शोभादेवी शीतला देवी कालिका देवी भवानी आई पावना देवी भगवती देवी जगन्माता आंगणेवाडीच्या भराडी देवी तुझा और संकट हरने वाले को हनुमान कहते हैं हनुमान कहते हैं एकदा काय झालं माहिती ह्या आपला ह्या सगळा खरं आता बघा एवढे आम्हाला हे प्रेक्षक भेटले आहेत आणि खरोखरच वाकांना जो काय शून्यातून शून्य गेला बाकी राहिलो शून्य शून्यातून शून्य गेला बाकी राहिला शून्य आणि तुमच्यासारखे प्रेक्षक आम्हाला लाभले हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य आपणास सगळा भेटता चिंता अजिबात करायची नाही करमणूक होणार बिंदास काळजी करायची नाही आणि तसं मी जोईल बुवांका पण काय सोडूनही नाही लक्षात ठेवा कारण काय जरी आपले मित्र झाले तरी काय डबल बन या ना हो प्रथमतः रंगदेवता आणि त्या स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करतो. श्रीदेव आई लिंग पावनाई आणि टेमकर देवाच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा दारिस्ते वरची पटेलवाडीमध्ये आज श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि या महापूजेचं औचित्य साधून त्या परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उदात्त हेतूने आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना या टेमकर मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आज या 2020 सामन्यासाठी आम्हा 2 मान्यवर बुवांची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दत्तराम जोरी श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट खोडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवादाची साथ करतायत ते माझे ज्येष्ठ चिरंजीव सन्माननीय पार्थ जोई आणि तबल्याची साथ संगत करतात ते माझे जवळचे परममित्र सन्माननीय अभिषेक घाडी. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी हातभार लावला. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद सर्व या गावातील कार्यकर्त्यांसाठी करा कारण हा कार्यक्रम तुमचाच आहे. यशस्वी करण्याचं काम तुमचंच आहे आणि तो यशस्वी करून घेणारा देव सत्यनारायण आई पावनाई आणि श्रीदेव टेमकर आहे. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि अतिशय सुंदर सुरुवात बुवानी या ठिकाणी केलेली आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बुवा आहेत बुजुर्ग बुवा आहेत
पण 2020 डबल बारी म्हटल्याच्या नंतर हे रणांगण आहे. या रणांगणामध्ये वरती खालती जर थोडासा बघत बसला तर लोकांचं मनोरंजन सुद्धा होणार नाही. आणि मनोरंजन जर करायचं असेल तर जोईल बुवा शिवाय पर्याय नाही. ह्या सुद्धा तेवढाच खरा. आता ज्या बारीत बघशाल तुम्ही आता, कारण माकाटा संपूर्ण भार माकाच वाहून नेऊचो. कारण जोडीत माझ्या पांडुरंग सावंत बुवा, नाव पांडुरंग असल्यामुळे पांडुरंगा बोलणार तरी काय, हे सुद्धा एक प्रश्न पडतात. पण अतिशय सुंदर बुवांनी सुरुवात केली. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या माऊलीसाठी करा. मनापासून त्यांचे आभार मानतोय. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेन, हे गीत, या गीताला राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. ज्यावेळी आपण जनगण सादर करतो त्यावेळी सगळेजण उभे राहून जनगण सादर करतोय. तसंच हे राष्ट्र, या गीताला राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. सर्वांनी उभं राहून या गाण्याला मानवंदना दिला तर खरोखरच या ठिकाणी भजन केल्याचं सार्थक होईल. वाटतं खरोखर तुमची जी एकजूट आहे ती वाखाणण्यात तुमची एकजूट आहे. कित्येक वर्ष या ठिकाणी या क्षणाची मी वाट बघत होतो की कधीतरी येऊन या भूमीला माझे पाय लागावेत आणि आपले जीवन सार्थकी लावावं एवढी अपेक्षा होती. पण यावर्षी मी स्वप्न बाळगलं होतं की यावर्षी दारिस्ते गावामध्ये जावं आणि त्या नेमकं देवाचं दर्शन घ्यावं. निश्चितच तो योग या ठिकाणी आलेला आहे. मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित माझे परममित्र स्वप्नील गोसावी असतील, त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी बुवा सर्वांनी पांडुरंगजी सावंत असतील. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर समोरच्या बुवाला दुखवतील असं मला ते मात्र वाटत नाही, कारण नावच त्यांचं पांडुरंग आहे. निश्चितच एकदा तरी तुमचं भजन मी माझ्या बारामतीला नेऊन त्या ठिकाणी तुमची भजनात करावी ठिकाणी दाखवेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि 2 शब्द थांबून परत मी माझ्या माहितीची परत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचो यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होत मन, तुमचा प्रसन्न होत मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होत मन, तुमचा प्रसन्न होत मन. गावात एक
वादा आमचे राजू दादा, एकच वादा आमचे राजू दादा, एकच वादा आमचे राजू दादा. शिवरायांचे खास राजू दादा आले नावास, शिवरायांचे खास राजू दादा आले नावास, या दारिस्ते गावात एकच वादा आमचे राजू दादा, एकच वादा आमचे राजू दादा, एकच वादा आमचे राजू दादा, एकच वादा आमचे राजू दादा. आले किती गेले किती संपले फरारा, आणि संपला नाही आणि संपू देणार नाही राजू दादाचा दरारा, राजू दादाचा दरारा, राजू दादाचा दरारा, या पटेल वाडीचा दरारा, या पटेल वाडीचा दरारा. फुल फुलेल गवत सुकेल, फुल फुलेल गवत सुकेल, पण या पटेल वाडीचं नाव आमच्या हृदयात कोरून राहील, आमच्या हृदयात कोरून राहील. या गावी गावात एकच वादा आमचा राजू दादा, 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 एकच वादा आमचा राजू दादा. चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. रंगाना मडविला आई तुझा मंदिर बघ किती सुंदर, रंगाना मडविला आई तुझा मंदिर बघ किती सुंदर, रंगाना मडविला. माझा पोपट विसरला, नवरात्रुनाचा येतो, नवरात्रुनाचा येतो. हसने गाने के लिए वो पल, जिंदगी हसने गाने के लिए है वो पल. पाहुया रे पाहुया स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आई पावना देवी माते की, आई विठला देवी माते की, गणपती बाप्पा मोरया मोरया. हॅपी बर्थडे टू यू, ओ गंधारजी.
हॅपी बर्थडे टू यू. तुमचे कौतुक करू, तुमचे कौतुक आम्ही करू. आओ गंधाजी हॅपी बर्थडे टू यू. 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 ओके सो मित्रांनो आता वाजलेत 5. फायनली पूजा आमची खूप सुंदररित्या निर्विघ्नपणे पार पडली आहे. तुम्ही बघितलंच किती काय काय घडामोडी झाल्या. पाऊस आला, वादळ आला, साफ सगळा पसारा झाला होता, सगळं साफ केलं. पण पूजेचा जोश म्हटल्यापेक्षा वाडीतल्या जे लोकांची एकता आहे आणि त्यांचा जोश पण पूजेसाठीचा, त्याच्यामुळे हा कार्यक्रम पूर्ण सुंदररित्या पार पडला. खूप भारी झाला प्रोग्राम. डबल बारीचा पण प्रोग्राम खूप भारी झाला. सगळं कॅप्चर करायचा प्रयत्न केला मी. आय होप तुम्हाला सगळ्याची मजा घेता आली असेल माझ्या व्हिडिओमार्फत. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.